स्टेशन पूर्ण एम्प्टी झालंय. ट्रेन गेली, सगळं खाल्लं. आम्हीच उरलोय फक्त. हे काय आम्ही फक्त इथे फोटो काढायला आलतो मागे म्हणून आम्हीच उरलोय. कारण आम्ही हे सगळं आम्ही तिथे होतो कुठं एवढ्या पुढे होतो, खूप पुढे होतो अजून. तिकडून आम्ही एवढा लांब का आलोय फक्त द्वारकाच्या बोर्डला फोटो काढायला, समजतंय. आता इकडून बाहेर चालू आहे. बाहेरतून ऑटो करायची त्या याला जायला, आश्रमला जायला. सो धर्मशाळेला जायला सॉरी. आता बघू चला बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो कसं काय करतात. तिकडं आम्हाला आता बाईक स्कूटर रेंट पण येतो, स्कूटर रेंट करायची. कारण का लोकल ट्रॅव्हलला त्या बोलल्या आम्हाला का की लोकल ट्रॅव्हलर तुम्ही बाकी टॅक्सी किंवा रिक्षा कराल ना ते जास्त कॉस्टली पण राहतं. जर तुम्ही बाईक रेंट करा, स्कूटर रेंट करा, ते इझी पडेल. सो ते पण करायचं आहे. सो चला सगळं करू. पुढे काय करतो सांगतो तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये. सो स्टेशनच्या बाहेर निघतो आहे आपण आता. सो आता आम्ही ते काय केलं माहिती का, आम्ही केली स्कूटर रेंट. कारण का आता मी लोकल भाव काढले तर यांच्याकडे कसं आहे की याचा रेट म्हणजे रिक्षाचा रेट फिक्स आहे. इथं काय मीटर नाही. सो किती पण 1 किलोमीटर तुम्ही तिघं चौघं असा तर 100 रुपये कन्फर्म. 1 किलोमीटरचा की अर्धा किलोमीटरचा किंवा 2 किलोमीटरचा 100 रुपये. त्याच्या पुढचं डिस्टन्स जे मोठे प्लेसेस असतील ना त्याची एक 500-600च्या वरती आलो ना. सो आता आम्ही एका फोन लावून स्कूटर रेंट केली आहे. तो स्कूटरवाला तो डायरेक्ट स्कूटर ड्रॉप करतोच आहे. सो इथे रेंट आहे 500 रुपये फॉर 1 होल नाईट. सो त्याची वाट बघतोय आपण. तो त्याला सांगितलं आम्हाला 2 स्कूटर हव्यात. आम्ही आहोत अजून लोकं पण आहेत. सो आता आम्ही सीन असा केला की 2 स्कूटर घेऊन आम्हाला रात्री ड्रॉप करायला लागतील. कारण 10 का 10:30ची एक लास्ट बस आहे जेवढं आम्हाला कळलं आहे. तर आम्हाला त्याच्या आधी बस पकडायला यावं लागणार. सो आम्ही बाकीच्या गोष्टी करून हे सगळं करायला येणार आहे. तर स्कूटरवाल्याची तर वाट बघतोय आम्ही. स्कूटर पण डन केली आहे ऑलमोस्ट बघू तो किती रेट बोलतो काय बोलतो एकदा बघून घेऊ क्लिअर. त्याची व्हिडिओ पण काढू, सगळं क्लिअर करू आणि मग बघू. हे बघा हे द्वारका स्टेशन आहे, असं आहे, असं दिसतं बाहेरून. तो स्कूटरवाला त्याची वाट बघतोय. आता तो आलो जेवढा लवकर तेवढं आमची कामं होती. आता नागेश्वर ज्योतिर्लिंग चालू आहे बोलतात. सो आम्ही आता पहिले आवरून लगेच नागेश्वर ज्योतिर्लिंगला जाणार. ते दर्शन करून येणार. मग बाकीचं वृक्षमणी करू आणि मग द्वारकाधीश करू. हे आमचं आता सध्या तरी प्लॅन आहे. कारण हे आम्हाला हे करून काय पण करून 10च्या बसला पकडायचं आहे. तर आम्ही सोमनाथला पोहोचणार. तर मग सकाळी पहाटेची बस आहे आणि तो प्रॉब्लेम होईल आमच्यासाठी खूप. कारण आम्हाला उद्या सकाळी सोमनाथचं दर्शन करावंच लागेल. परवा महाशिवरात्री. सो खूप साऱ्या गोष्टी अडकल्यात. बघू आता मग काय होतं. तो बाईक आली की बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो रूमवर जाऊन. चला ठीक आहे. स्वतः आपण होमस्टे घेतला, आवरून बिडून रेडी झालो आहे. सो सगळं झालं. मगाशी घाईत होतो पुढच्या गोष्ट टाकेल ना तुम्हाला. एक होमस्टे बघितला. हा होमस्टे ते काम चालू सध्या तरी. आम्हाला फक्त ही एक आम्ही स्कूटर रेंट केली आणि ती एक रेंट केली. सो बेसिकली 2 स्कूटर रेंट केले आम्ही. कारण तुम्हाला जसं बोललं होतं गाडीच्या जरा गोष्टी महाग पडत होत्या. तर स्कूटी घेतल्या आम्ही चेक करून सगळ्या. सो त्या रेंटने केल्यात. काहीतरी 500 रुपये आम्हाला रेंट पडलं. आम्ही ते कमीच करणार आहे बिकॉज आम्ही रात्री परत सबमिट करणार स्कूटी त्याला ना. आम्ही 24 नाही घेते, 12 hours पण नाही होते कारण आम्हाला रात्री परत बस पकडायची. सो आता आम्ही नागेश्वर निघतो. आम्ही आता रेडी झालो आहे पूर्णपणे. आणि रूम आम्ही फक्त काय घेतला की आमचं सामान ठेवायला आणि चेंज करायला बेसिकली. तो पण आम्हाला खूप कमी कॉस्टिंगमध्ये भेटला. 700-800मध्ये आम्ही त्याला डील केली. म्हणजे तुम्ही इथे आलात धर्मशाळामध्ये असे रूम असतात तुम्हाला होमस्टे बोलू शकतो. होमस्टे खूप स्वस्तात भेटतात. फक्त तुम्हाला डील करता आली पाहिजे. तर आम्ही थोडी डील केली. इकडे तिकडे चौकशी करून हॉटेल तुम्हाला आहेत. हॉटेल 1000 रुपये तुम्हाला असे आहेत. बट आम्हाला तेवढं ते थांबायचं नाही. तर मग एवढे आम्ही का पे करावे ना. तर आम्ही थोडंसं असं थोडं डील केली आणि त्यांनी 700-800 आम्हाला देऊन टाकले. हे होमस्टेच आहे. आणि आम्ही फक्त काय रूममध्ये काय सगळं होतं. गिझर असं पर्टिक्युलर रूम आहे. 1 BHK टाईप असा एक बेडरूमचा रूम आहे. तर आमचं काम झालं आहे. तर बघू आता आवरलं आम्ही सगळे निघतात आता. ॲक्च्युली आता इथून निघू डायरेक्ट तुम्हाला नागेश्वरला गेलोच भेटतो. इथून ऑलमोस्ट 16 किलोमीटर आहे. ते 30 मिनिट्स दाखवतं आहे. तर बघू आता वाजले 3:10 झालेत. सो बेसिकली 3:30 जर आम्ही 3:30-4 जरी पोहोचतो. दर्शन करून आम्ही तिकडून 4-4:30 परत जरी निघालो ना 4:30 अंदाज पकडू 1 तास पकडू ना आम्ही. 4:30 परत निघालो तर आम्हाला 5-6 इथे आला होतील. मग आलं की आम्ही रुक्मिणी देवी टेम्पल करणार. आणि रुक्मिणी देवी टेम्पल केलं की मग बघू आम्ही द्वारकाला कृष्णाचं टेम्पल करायला कसं जातं, गाडी लावून जातो, काय करून जातो, सगळं पुढचं दाखवतो तुम्हाला मी. सो आता आम्ही इथून निघतो पहिले. आता तुम्हाला पुढे रस्त्यात बोलतो मी तुमच्याशी. सो आपण आलेलो आहोत नागेश्वरच्या इथे. स्वतः हे मंदिर आहे. इकडे शंकराची मूर्ती पण आहे. सो पहिले लाईनीत जाऊ. लाईन दिसते थोडी अर्धा तास दर्शन दाखवते. मग दर्शन करतो आत जातो. पहिले गोष्टी बघतो. चला पुढे कंटिन्यू करू. याचं कामाचं रिनोव्हेशनचं कामच चाललं आहे दुसरे. फक्त हे वर्क झालं आहे. सेम वर्क सगळीकडे असेल असं वाटतं. मिरर वर्क. चला आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता रुक्मिणी टेम्पलला चाललं आपण इकडून पुढे. तर तिकडे जाऊन बाकीच्या गोष्टी कंटिन्यू. आता दर्शन करून आपण निघतोय की आता असा व्ह्यू येत आहे तुम्हाला माहीत नाही कसं ते आहे. तिथे बघा शंकराची मूर्ती आणि हे मंदिर. झालं दर्शन आता अशा प्रकारे. आता आम्ही चाललो आहे पुढे रुक्मिणी देवी टेम्पलला. बरोबर इथून ते सेम तेवढंच जेवढं आम्हाला वेळ लागला
द्वारकाहून इकडे यायला ऑलमोस्ट 30 मिनिट्स. म्हणजे काय मध्ये रस्ता खराब आहे. जर अर्धा रस्ता बनला अर्धा खराब आहे. जर रस्ता सगळा चांगला असता तर 20 मिनिटात पोहोचलो बस. मग आता ठीक आहे 16 किलोमीटर जायचं परत आणि त्याच्यापुढे 2 किलोमीटर म्हणजे अजून सेम अर्धा पाऊण तास पकडा. आता वाजलेत 4:30 झाले. दर्शनाला मला फक्त अर्धा तास लागला आज हे असून सुद्धा, कारण उद्या शिवरात्री, परवा शिवरात्री परत, त्यामुळे गर्दी वाटली आम्हाला असेल. आता उद्या बघू सोमनाथला किती गर्दी असते काय बघू. आता झालं दर्शन, इथून निघतोय आम्ही. हा व्ह्यू आहे. सो आता आपला अजून एक ज्योतिर्लिंग झालेलं आहे अशा लिस्टमध्ये आपल्या. केदारनाथ, त्यानंतर नागेश्वर झालं. तर आपलं उद्या सोमनाथ होईल. भीमाशंकर आपण केलं आहे, त्र्यंबकेश्वर केलं आहे. हां एवढे सगळे आपण आता ज्योतिर्लिंग करून झालेत. सो आता बघू आपल्या लिस्टमध्ये एक टिक मार्क व्हायला लागलेत. बाकीचे पण लवकरच करू. ठीक आहे, भेटू तुम्हाला आता पुढे जाऊन. या रुक्मिणी मंदिरात जाऊन परत कंटिन्यू करू आपण. सो आम्ही आत्ता आलो आहे रुक्मिणी देवी टेम्पल. बेसिकली मिस्टेक होते, रुक्मिणी देवी नाही रुक्ष्मणी म्हणतात त्याला, रुक्ष्मणी टेम्पल म्हणतात. बाहेर बोर्डवरती रुक्ष्मणी लावलं आहे आणि गुगलमध्ये रुक्मिणी देवी. सो आता ते शेवटी रुक्मिणीचं टेम्पल आहे, तर रुक्ष्मणी पण इथे म्हणतात. थोडं मिस्टेक असं बोलण्यात, बट हे ते टेम्पल आहे. बऱ्यापैकी इथे गर्दी दिसते इथे बघा. बघा ते बोलतात की जर तुम्ही द्वारकाला आले तर हे दर्शन केल्याशिवाय द्वारका दर्शन अर्ध असतं. पहिले हे करून घेतो दर्शन आम्ही, मग आता पण द्वारकाला जाऊ.